सोमवारी स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत शहराच्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. नाशिक शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनानं ती तयारी आरंभली आहे. त्यामुळे यापूर्वी करण्यात आलेली खरेदी आणि नंतरच्या काळातील गरज लक्षात घेता 50,000च्या अँटिजेन किट्स खरेदीसाठी 2,46,00,000 रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीनं मान्यता दिली आहे. स्मार्ट सिटी कंपनीचा कारभार वादग्रस्त असून यातच कंपनीच्या कामकाजाची गती कमी असून कोणतंही काम वेळेत पूर्ण होत नाही. दुसरीकडे महापालिकेचे निधी नसल्यानं कामच होत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे कंपनीला दिलेले 200 कोटी रुपये परत करावे या मागणीप्रती स्थायी समिती आली आहे. समितीच्या बैठकीत स्मार्ट सिटीबाबत चर्चा करण्यात आली असून प्रशासनाला पुढील बैठकीत कंपनीच्या कामकाजाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी अधिक माहिती दिली. केंद्र आणि राज्य शासनाची जी योजना होती 2016ला सुरुवात करायची आणि 2020ला संपवायची, पण 2020 आला तरीसुद्धा स्मार्ट सिटीचं काम 5% किंवा 7%च्या पुढे गेलेलं नाही. ही नाशिककरांसाठी फार दुर्दैवाची बाब आहे. स्मार्ट सिटीमध्ये जी आस्थापना काम करते आहे ते अत्यंत निष्क्रिय पद्धतीने काम करते. नाशिक महापालिकेने त्यामध्ये 250 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करूनसुद्धा नाशिक महापालिकेला बेनिफिट त्यामध्ये मिळालेलं नाही. शासनाचे पैसे काही प्रमाणात येऊन पडलेले आहेत, परंतु योग्य नियोजन नसल्यामुळे स्मार्ट सिटीचा बोरबारा वाजलेला आहे. आणि जोपर्यंत आस्थापना सुधारत नाही, जोपर्यंत त्यामध्ये टेक्निकल स्टाफ येत नाही, तोपर्यंत स्मार्ट सिटीचं कामकाज सुधारणार नाही. एक तर ते महापालिकेकडे वर्ग करावं, नाहीतर महापालिकेचाच टेक्निकल स्टाफ तिकडे वर्ग करावा. ह्या 2 सूचना मान्य केल्याशिवाय स्मार्ट सिटीचं काम होणार नाही. आणि नाशिक महापालिकेचे जे 250 कोटी रुपये त्या ठिकाणी बिना व्याजाने पडलेले आहेत त्याच्यावरचं नाशिक महापालिकेचं व्याज होत आहे. तर ते नाशिक महापालिकेचे पैसे ते कामाला जर सुरुवात नसेल तर ती नाशिक महापालिकेने पुन्हा आपल्याकडे वर्ग करून घ्यावेत अशी विनंती मी सभागृहाला आज केली आणि सभापतींनी ती मान्य केली. आणि कामगारांबाबत 2020ला जो 7वा वेतन आयोग शासनाकडून मंजूर होऊन आला, त्यापूर्वी सन 95 साली 10% वाढ ही शासनाने मंजूर केली. त्यानुसार नाशिक महापालिकेने 10% वाढ प्रत्येक कर्मचाऱ्याला मंजूर केली होती. शासनाच्या वेळोवेळी आदेशानुसार मंजूर केले आहे. त्यामुळे 7वा वेतन आयोग लागू करताना त्या वाढीसंदर्भात विचार न करता त्या वाढीसह 7वा वेतन आयोग मंजूर करावा अशी मी सभागृहाला विनंती केली. आणि ते शासन दरबारी काही अडचणी असतील तर आयुक्तांनी फेर सादर करावा आणि निश्चितपणाने आजची सूचना सभापतींनी मान्य केल्यानंतर शासनाकडे पुन्हा पाठवता येईल आणि ते कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून देता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कोरोना संकटामुळे महापालिकेच्या घरपट्टी वसुलीवर मोठ्या प्रमाणात घट होत असून थकबाकीसह एकूण रक्कम 300 कोटींच्या घरात गेली आहे. यामुळे त्यावर उपाय म्हणून महापालिकेच्या वतीनं थकबाकीदारांना आकर्षित करून महसूल वाढवण्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. थकबाकीसह एकरकमी रक्कम भरणाऱ्यांना जास्तीच्या रकमेत तसंच वॉरंट आणि नोटीस फीमध्ये 75% दंड माफी देण्यात येणार आहे. सोमवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत प्रशासनानं सादर केलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. नाही, कोविडच्या अनुषंगाने शहरात काय काम चालू आहे त्याच्यावरती चर्चा केली. बाकी अजून आज शहरातील मोकाट जनावरांवर चर्चा केली. महापालिकेत जे कॉन्ट्रॅक्टर काम करताय त्यांना आता इथून पुढे महापालिकेचं रजिस्ट्रेशन करण्याचा ठराव केला की कॉन्ट्रॅक्टरने महापालिकेचं पण रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. स्मार्ट सिटीच्या विषयावर पण देखील स्मार्ट सिटीचा सविस्तर अहवाल मागवला आहे पुढच्या मीटिंगवरती. आत्तापर्यंत महापालिकेने दिलेले पैसे, शासनाकडनं आलेले पैसे, किती पैसे खर्च झाले आणि स्मार्ट सिटीच्या आस्थापनेवर किती खर्च होतो माहिती समोर आल्यावरच कळेल ना. पुढच्या मीटिंगवर सविस्तर अहवाल ठेवायला लावू. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.